दोन पंच मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल ऋषी पराड आणि ऋषी तरे हे दोन पंच मैदानाच्या आत आमच्या ऑफिशियली पंच लंच टाइम आलाय जेवणाची व्यवस्था त्यांची केली जेवण झाल्यानंतर इथपर्यंत पोहोचले जातील सलामीची आरंभीची प्रारंभीची जोडी आपण पाहू शकाल गुरु फायटरच्या माध्यमातून जी पोहोचली गेली आहे पहिले षटक हाताळण्याकरिता कुणाल मागच्या मॅचला थोडासा लेट झाला होता की काय तर पहिल्या षटकामध्ये चेंडू नवीन मैदानाच्या आतमध्ये पोहोचवा आणि जुना चेंडू सुद्धा घेऊन ठेवा चला बेस्ट ऑफ लक सेमीफायनलच्या या मुकाबल्याला एका बाजूने टीम पाहू शकाल गुरु फायटर्स आणि दुसऱ्या बाजूने पाहू शकाल तेजस योद्धा बेस्ट ऑफ लक दोन संघाला कारण शुभेच्छा देणं हे आमचं कार्य आहे आणि मैदानाच्या आतमध्ये खेळ करणं हे तुमचं कार्य आहे दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक दिले गेलेत आणि पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर कुणाल पराड गोलंदाजी ट्रॅकवर होईल सज्ज आणि त्याच्या विपक्षात सचिन रहाणे आणि भूपेश तरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा सामना आहे पहिला चेंडू येईल पहिली मात्रा पहिला डोस मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल कुणाल पराड गोलंदाजी ट्रॅकवर झालाय सज्ज पहिला चेंडू कुणालचा शॉर्ट चेंडू भिरकावलाय क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये खाली इलाकाची निवड केली आहे चेंडू दन 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 सीमारेषा पार आला A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार 4 खराब चेंडू कुणाल कारण अर्ध्या टप्प्यावर चेंडू टाकला गेला होता अर्ध्या क्रीजवर चेंडू टाकला गेला होता मग त्यावर 4 धाब्याचा प्रहार का येऊ नये खराब गोलंदाजीचं प्रत्यक्षकरण कृत्य करत मैदानाच्या आतमध्ये झालंय चांगला चेंडू हलक्या हाताने डिफेन्स केलं बघा जेव्हा चांगला चेंडू पडला जातो तेव्हा चेंडूला तुम्हाला सन्मान द्यावा लागेल कारण मान आणि सन्मान या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात पहिला चेंडू जो खराब होता त्याला पनिशमेंट दिली डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये चौकारा करिता आणि त्यानंतर मात्र येणारा चेंडू फुल लेनचा होता त्याला हलक्या हाताने फॉरवर्ड डिफेन्स केलं आणि 1 धाव अर्जित केली आहे गुणलेखक अमित आम्हाला दर्शवतात की धावांची गती जी झाली आहे 5 या आकड्यावर पाटील नेटवर्कचा जर विचार केला गेला कॅमेरामॅन आयुष मेहर आपण पाहू शकाल जे मुरब्यावरनं खास या कार्यक्रमाकरिता पोहोचले गेलेत कॅमेरा वर करतायत एक विनंती करतोय की रसिक मायबाप प्रेक्षकांपर्यंत सुद्धा कॅमेरा पोहोचला पाहिजे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल कारण ते रसिक मायबाप प्रेक्षक सुद्धा आम्हाला जे लाईव्ह टेलिकास्ट पाहतायत त्यांना सुद्धा पाहू दे की किती गर्दी या स्पर्धेकरिता होती कुणाल सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवर यावेळी सॉफ्टमच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झालेला नाहीये एक निर्धाव चेंडूची सांगता ही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ झाला पहिल्या चेंडूवर चौकार आला होता असं वाटलं होतं की कुणाचं हे षटक मोठं येईल तदनंतर मात्र कुणालनं भेदक मारा केलाय अचूक मारा केलाय आणि चांगली गोलंदाजी ही मैदानाच्या आतमध्ये त्यानं केली आहे फटका फसलाय क्षेत्ररक्षक अजय इंटरेस्टेड आहे आणि यावेळेस अजयनं चुकी केलेली नाहीये मागच्या मॅच मध्ये चुकी झाली होती ती चुकी नाहीये विकेटचं पतन भूपेश तर बॅक टू द डगआउट बघा कॅमेरामॅन वर केलं गेलंय का प्रेक्षक राजाला सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून दाखवलं गेलंय ऋतिक पराड आल्या बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न त्यानं केला होता आज ऋतिक खेळावा लागेल कारण एक कदम दूर आहात फायनल पासून दोन्ही संघ
मग जीवाच्या आकांक्षा करून मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. म्हटलं जातं ना की 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नसीब, 3.5 अक्षरांची किस्मत. परंतु त्यासाठी ना मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल खेळाडू मित्रांनो ती 4 अक्षरांची मेहनत. मेहनत खूप महत्वाची असते. हो यावेळेस ऑफस्टमच्या खूप बाहेरचा चेंडू होता. पंच ऋषी तरे आम्हाला दर्शवतात येस व्हाईटचा इशारा आला. एक अजून धाव येईल. एकेरी धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते ती 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन टू द बोर्ड्स. बघा प्रेशरचा मुकाबला आहे. 40-50 जरी धावा झाल्या तरी सुद्धा फायटिंग होईल. तर मागच्या मॅचचा विचार केला गेला तर किती धावा डिफेन्स केल्या होत्या तर 48 धावा डिफेन्स करून दाखवल्या होत्या 5 षटकांमध्ये. खराब चेंडू, खराब चेंडू, याला नसीहत चांगली दिली. क्षेत्ररक्षक काहीच करू शकणार नाहीये. चेंडू फरार झालाय सीमारेषा पार. चौकार एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या आली आहे ती 10 या आकड्यावर. दुहेरी आकडे प्रवेश केलाय 10 झाली आहे. थँक्यू थँक्यू. प्लेऑफचा पहिला सामना झाला होता त्यामध्ये सुद्धा तेजस योद्धा नाणेफेक जिंकली होती. क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं होतं की हा निर्णय सुद्धा यावेळेस सुद्धा चुकेल का. मागच्या मॅच मध्ये तो चुकला होता. जो निर्णय चुकला मग ते आयुष्य असू दे की क्रिकेट असू दे तुमचा एखादा निर्णय चुकला की मग त्याचा परिणाम तुम्हाला भोगावे लागतायत. शॉर्ट चेंडू फुलचा फटका पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल. आउटफील्ड तिकडे थोडंसं खराब आहे. दुहेरी धाव झाली असती परंतु आता फेकी खराब आहे. आता फेकी खराब आहे. बघा दुहेरी धाव लगेच कन्वर्ट झाली आहे. मित्रांनो एक एक धावी खूप महत्वाची असते. आम्ही नेहमी म्हणत असतो की एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे. एक धाव राजकारणामध्ये, एक मतदान हे खूप महत्वाचं आहे आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी एक गुण खूप महत्वाचा आहे. फटका चांगला डीपर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. चला 2 पंच डिस्कस करतील आणि योग्य तो निर्णय येईल. चला खेळाडू आपापल्या जागी राहा. खेळाडू आपापल्या जागी राहा. मग डिस्टर्ब नकोय. जो निर्णय येईल तो हिताचा निर्णय असेल. थर्ड अंपायर घेतलाय का. थर्ड अंपायर घेतलाय येस. गुरु गुरु नो आहे ना भरपूर वरती नो बोले नो बोले. एकदा दाखव चेक करताय तिकडे. या कमिटी मेंबर्स तुम्ही सुद्धा या. वरती आहे ना कातळाची वरती. एकदा दाखवा. नो आहे नो नो आहे नो आहे नो आहे. भीमरचा नो आहे. स्वतः संघाचे संघमालक इथपर्यंत पोहोचले होते. खूप वरचा चेंडू होता. नोचा इशारा आलाय. धावा किती काढत पंच त्यावर. एक धाव काढली. एक धाव काढली. एक धाव काढली. नो प्लस 1. 2 धावा आल्यात आणि दुहेरी धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते ती 14 या आकड्यावर. 14 धावा झाल्यात. येणारा चेंडू फ्री. ते एबीपी माझावाल्यांचं ब्रीद वाक्य आहे बघा. उघडा डोळे बघा नीट. इथं समोर आलाय फ्रीट. येणारा चेंडू फ्रीट. पिपुल गोलंदाजीवर ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळेल. पहिली एक चेंडू थोडासा खराब आला होता आणि तदनंतर मात्र फ्रीटचा चेंडू काही फायदा घेता आलेला नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू आलाय बघा. फ्रीटचा चेंडू आणि तो निर्धाव चेंडू. धावसंख्या 14 या आकड्यावर आहे. चेंडू फेकून झाले या षटकातील 2. प्रेशर आहे या मॅच मध्ये. प्रेशर आहे कारण इथनं ना फायनल पर्यंत पोहोचायचं आहे तर मग प्रयत्न करावे लागतील आणि दोन्ही संघ प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. यावेळी जागा बनवली आहे. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात केलाय आणि त्यानं चुकी केली आहे. चुकीला माफी नाहीये. बाउंड्री लाईन वर तैनात चुकी केली की चौकार येईल 4.
18 धावा स्कोर कार्ड पाहायला मिळत आहेत. काही कमालीची बॅटिंग केली आहे. चेंडू चांगला होता, क्षेत्ररक्षक त्याकरिता तैनात पण केला होता हुकच्या फटक्याला, परंतु तिथं चुकी झाली आहे. जज करता आलं नाहीये की चेंडू कुठल्या दिशेने जाईल. उलटा चेंडू, यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तिकडे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एकेरीवर समाधान व्यक्त केलं आणि एक धावेनंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतीये 19 या आकड्यावर. 9 धावा दिल्या, 4 चेंडू मध्ये खर्च केलं विपुलनं. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग का केली नाहीये तेजस योद्धानं, तो थोडीशी जमेची बाजू राहील का? कारण जर विचार केला गेला, मागचा मॅच हारली गेली होती, नाणेफेक जिंकून धाडस निर्णय होता क्षेत्ररक्षणाचा. धावा खूप जमवले होते, 61 धावा, आणि पार करताना नाक्की नवाले होते. यावेळेस सुद्धा तसंच दर्शन घडेल का? यावेळेस चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि फलंदाजी सुद्धा चांगली करावी लागेल. गुरु फायटर्सचा जर विचार केला गेला तर धावा त्यांच्याकडे आहेत 19. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 10. 3 षटकानंतर पाण्याचा ब्रेक आहे, ते पाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल. फुलटा चेंडू, यावेळेस मात्र डीपर क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये तिकडे तैनात आहे. दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव. यावेळेस अंडरम फेकी केली, 2 धावा येतील आणि दुहेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर येते 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन टू द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. विकेट बाय मिस्टर भूपेश तरे, गोल्डन डक. प्रयत्न करताय दोन्ही संघ सुद्धा प्रयत्न करतायत. त्यांना माहिती आहे एक हार जी अवित मोरे आणि निखिल मुकणे जो स्काय 11 संघ पाहायला मिळाला होता, डगआउटला बसले. त्यांना माहिती आहे की पराभव झाल्यानंतर मात्र शांत निवांत राहावं लागतं आणि ते होताना पाहायला मिळतंय. यानंतर सुद्धा एक संघाचा प्रवास इथं संपला जाईल. तो संघ कोणता असेल आणि फायनलचं तिकीट कोण कापेल तो प्रश्न आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेमध्ये, कुणाल चेंडूच्या खाली, आणि यावेळेस कुणाल करणार नाहीये चुकी. विकेटचं पतन, बॅक टू द डगआउट. 2 षटकांचा खेळ झाला, धावसंख्या धावफलकावर लागली आहे 10.5च्या गतीनं लागली गेली 21 या आकड्यावर. अरे भाव नाही करणार का? अरे काय सांगशील, आवडीच्या उद्देशना नक्षावरती बनवलं बायकोचा माझा पडला. आलो बायकोच्या स्वभावर येता येता विक्रमगडला आलो एक बाईने माझ्या गुलामावर
गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू, यावेळी चेंडू कानाजवळून सिट्टी वाजवत निघून गेलाय. यष्टांच्या मागे थोडीशी चुकी पाहायला मिळाली होती, परंतु डायरेक्ट फेकी केली आहे गुरुनाथ मडवी. बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. विवेक शेलार कालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यात हायलय भारी. विवेक शेलार कालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यात हायलय भारी. विवेक शेलार कालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यात हायलय भारी. विवेक शेलार कालिंग गावाचा. जयेश वेडगा, बघा स्वप्न पाहिले ना की बोपोली प्रीमियर लीगचा खिताब आमच्याकडे येईल. एक गोष्ट सांगे ना की स्वप्न मोफत असतात, परंतु त्याचा पाठलाग करताना तुम्हाला योग्य ती किंमत मोजावी लागेल. मग त्यासाठी परिश्रम करावे लागतील, दिवस रात्र मेहनत करावी लागेल, सराव तुम्हाला करावा लागेल, तरी ट्रॉफी तुमच्यापर्यंत पोहोचेल. प्रत्येकाचं स्वप्न होतं की ट्रॉफी माझ्या खेम्यामध्ये येईल, असं नाही होत. फटका चांगला सजवलाय, इनफिल्डला क्लिअर केलं. हो, प्रयत्न चांगले केले होते, एफर्ट चांगला दिला गेला होता. दुहेरी धावा अडकवू शकणार नाहीये. दुहेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आली आहे ती 43 रन्स. 43 धाबा फलकावर पाहायला मिळत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा दर्शक वॉच करतायत. प्रशांतजी सातवी, मॅन फ्रॉम कलमखांड, जे गोदरेज मध्ये कार्यरत आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा स्पर्धेकरिता शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच प्रशांतजी सातवी. या वेज बॅक टू द बॉलर नाहीये, तिकडनं फटका थोडासा फसला. एक धाव आली आहे. महेश तिकडे आहे. एमआर चुकी करणार नाहीये, चुकीला माफी सुद्धा नाहीये. या एकेरी धावेने धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 44. डबल 4. हळूहळू ना प्रेक्षक राजाची गर्दी सुद्धा इथं पाहायला मिळेल आपल्याला. तर त्यांना माहिती आज सुट्टीचा दिवस आहे, आणि सुट्टीचा दिवस जर कुठं घालवायचा असेल ना तर ते क्रिकेटचं मैदान. खूप दिलंय क्रिकेटनं, म्हणून क्रिकेटच्या मैदानापर्यंत पोहोचले जातात. आपलं बिझी शेड्यूल मध्ये वेळ काढून क्रिकेटच्या मैदानापर्यंत पोहोचले जात आहेत. फटका चांगला सजवलाय, टप आवाज आला, आणि या वेळेस मात्र पाहू शकाला महेंद्रजी पाटील साहेब यांच्या स्वागताकरता चेंडू निघून गेला सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार 6. थँक्यू. माळी बंधूंच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे षटकाराकरिता. तन्मय आणि तन्मय. या वेळेस ऑफस्टमच्या खूप बाहेरचा चेंडू होता, तू मय झाले. दुसऱ्या धावेत पहिल्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पंचांचे संकेत व्हाईट प्लस बायच्या स्वरूपात 1 धाव, म्हणजे 2 धावांचा दंडात्मक कारवाई 2 धावांची. आणि या दुहेरी धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतीये 52. 52. 3 चेंडूंचा खेळ अजून इथनं बॅलन्स पाहायला मिळेल. सॉरी, 4 चेंडू झालेत, अजून 2 चेंडूंचा खेळ इथनं बॅलन्स तुम्हाला पाहायला मिळेल. येस, हा त्यांचा भाऊ राहुल तरे यांच्या माध्यमातून सुद्धा 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे तन्मयला. आणि सपनाजी तरे मॅडम यांच्या माध्यमातून सुद्धा 50 रुपयाचा कॅश प्राइज आलाय तन्मयला. थांबा, खेळ थांबवा. नवीन बॅटर आलाय का? नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. लीग खेळतोय आपण, युट्यूब लाईव्ह आहे. एखादा नो चेंडू पडला मग नवीन बॅटरला यावं लागेल. फनी क्रिकेट नकोय आपल्याला. तर हे वॉच करतायत जवळजवळ 450 लोक हा क्रिकेटचा खेळ पाहतायत, मग त्याला गालबोट नको आहे. वाईट बघा, म्हणून मी सांगत होतो वाईट चेंडू होता. आता स्ट्राईक चेंज झाली असती, मग आता काय केलं असतं? त्यासाठी अगोदरच डिसिजन कळवला होता. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 53. शेवटचा एक चेंडू अजून सुद्धा हाताळावा लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचवा. बघा, आपण क्रिकेट खेळतोय. गुरुनाथजी मडवी आपण सुद्धा अनेक स्पर्धा खेळले गेलेत. खराब क्रिकेटचं प्रदर्शन नको आहे आपल्याला. किती धावा झाल्या स्कोर कार्डवर अमित मला दर्शवतोय गुणलेखक? 53 धावा झाल्यात. अजून एक चेंडू, या चेंडूवर षटकार आला तर 59. मॅच जमेल. तेजस्वी नाणेफेक जिंकली होती ना, प्रथम फलंदाजी करायची होती. अजून आहे वेळ तुमच्याकडे, कारण बॅटिंग लाईन नंतर धावा होत नाहीयेत.
फटका चांगला आहे. डीपोर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे मिड विकेटच्या रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी सुद्धा कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेनंतर स्कोर कार्डवर धावा पाहायला मिळत आहेत. 55 झाल्या. 56 धावांचं टार्गेट म्हणजे 56 धावा तुम्हाला जमवायच्या. तेजस योद्धा 30 चेंडून विजय करता 56 धावा. हा पूर्वार्ध पाहिला आणि उत्तरार्ध येणारी 5 षटकं ही मोबाईलचा काढून टाकला कोणालाच नाही दिला. यस येणाऱ्या 5 षटकांचं विवरण दशरथजी लिलका मॅन फ्रॉम सापके तलावली. येणाऱ्या 5 षटकांचे 56 धावा कशा पार केल्या जातील त्याचं विवरण तुमच्या समोर घेऊन येताना पाहायला मिळेल दशरथ लिलका. एक छोटीशी धून ऐकूया आणि त्यानंतर मात्र दशरथ लिलका यांचा आवाज ऐकूया. कमांड डीजे थँक्यू. सन्माननीय आदरणीय भाविक पाटीलजी चिंचघर कृपया करून मंचावरती यायचे. सहर्ष स्वागत असेल. सन्माननीय आदरणीय भाविकजी पाटील मंचावरती यायचे. तुमचं सहर्ष स्वागत. आपण पाहतोय गुरु फायटर त्याचबरोबर विपक्ष संघ आहे तो मात्र तेजस फायटर. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मी विनंती करतोय की प्रणित भरशले यांनी सन्माननीय आदरणीय भाविक पाटील यांचं स्वागत करायचे पुष्पगुच्छ देऊन. दोन फलंदाज मैदानात पाडावे त्याचबरोबर तेजस फायटर या संघाचे, कारण आव्हान ठेवले ते मात्र 56 धावांचं. गुरु फायटर्स या संघाने ते पूर्ण आव्हान करायचे ते मात्र तेजस फायटर या संघाला. कारण लढत पाहतोय आपण एका बाजूने गुरु फायटर्स तर दुसऱ्या बाजूने विपक्ष संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतो मात्र तेजस योद्धा. 2 फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतील आपल्याला. पराठाचे 6 आपले विकेट साठी 100 रुपये आणि गणेश पराठाचे 6 साठी 100 रुपये. सुभाष पराठ यांच्याकडून. ओके, दरम्यान जाऊया आपण मैदानामध्ये. आपण सामना पाहतोय तोच म्हणजे गुरु फायटर त्याचबरोबर तेजस योद्धा. कारण 56 धावांचं आव्हान ठेवले ते मात्र तेजस योद्धा या संघाला. आता मात्र गोलंदाजी मार्क मध्ये मात्र ऋतिक फराड पहिलाच चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. इथे मात्र सन्मान दिला आहे. म्हणतात की अच्छे गेंद का सन्मान करू, बुरे गेंद का अपमान करू. इथे मात्र थोडासा हलक्यात चेंडू काढला. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धावेने श्रीगणेश होतो मात्र तेजस योद्धा या संघाचा धाव संख्या जाऊन पोहोचेल मात्र 1 धाव फलकावरती. कारण 1 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजी मार्कवर
ठरतोय ते मात्र ऋतिक फराड गुरु फायटर्स या संघाकडून, कारण आव्हान ठेवले ते मात्र 56 धावांचं तेजस युद्ध या संघाला. आता मात्र पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड बॅट्समन निखिल वाडेकर पाहायला मिळतील आपल्याला. पुन्हा एकदा ऋतिक फराड, इथे मात्र सुरेख चेंडू हाताला गेला, इथे मात्र कुठल्याही प्रकारचा धाव नाही. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. खरोखरच कमालीचा चेंडू हाताला गेला ऋतिक फराड या गोलंदाजाने. धाव संख्या मात्र धाव फलकावरती 1. पुन्हा एकदा सुरेख चेंडू कमालीचा चेंडू हाताला गेलाय ऋतिक फराड. आता मात्र कुठल्याही प्रकारचा इथे मात्र संपर्क नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. आता मात्र कमबॅक केलं या ऋतिक फराड या गोलंदाजाने. धाव फलका मात्र 1 वरच स्थिर ठेवले. हो, आता मात्र पुन्हा एकदा कमालचा, पुन्हा एकदा इथे मात्र पंच वाईट घोषित करताना पाहायला मिळतील. त्याचं वाईट बॉल पंचांच्या संख्येमध्ये ते वाईट करत देताना पाहायला मिळतील. एक अतिरिक्त धावसंख्या पुन्हा 1 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र धाव फलकावरती 2 धावा, कारण 3 चेंडू सुरेखरित्या हाताला गेले तर होते. पुन्हा एकदा सुरेख इथे मात्र जोरदार अपील आणि ते मात्र पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळेल. खरोखरच कमालीचे चेंडू हाताला गेले तर विषय ऋतिक फराड या गोलंदाजाने, कारण 4 चेंडू सुरेखरित्या हाताला गेले तर फक्त 1च धाव खर्च केली आणि एक दिशाहीन चेंडू टाकला गेला. धाव संख्या मात्र 2च धाव फलकावरती लागली जाईल, कारण सलामीवीर जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळते. गणेश फराड त्याचबरोबर निखिल वाडेकर. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ शिल्लक पाहायला मिळेल, कारण 4 चेंडू सुरेखरित्या हाताला गेले तर ऋतिक या गोलंदाजाने 5व्या चेंडूवरती कशा प्रकारे हाताला जाईल. आता मात्र फॉरवर्ड टप्प्याचा चेंडू इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने प्रवास करताना पाहायला मिळतात. इथे मात्र सरळ चेंडू जातो. इथे मात्र खरोखरच गुडफेटी मात्र पाहायला मिळते. मिस्टर रोहित सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्पूर्वी 2च धावा धाव फलकात. या 2 धावेनंतर तेजस्वी युद्ध या संख्येत धावसंख्या मात्र 4 धावा. वंदन करतो शिवरायांना, हात जोडतो जिजामातेला, प्रार्थना करतो तुझा भवनाला सुखी ठेव क्रिकेट या रसिक बांधवांना. आपण पाहतोय 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम भोपाली प्रीमियर लीग आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. या फलंदाजाने इथे मात्र पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळतोय. या 6 चेंडू 1 षटका समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 4. काय कमालीची दर्जा इथे मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतो ऋतिक फराड, कारण आव्हान ठेवले ते मात्र 56 धावांचं ते मात्र तेजस्वी योद्धा या संघासमोर. आणि 1 षटका समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 4 धावा. मात्र नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. तो मात्र सचिन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल, कारण कशा प्रकारे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करेल, किती धावा रोखण्याचा प्रयत्न करेल हा गोलंदाज गुरु फायटर्स या संघाकडून. कारण आव्हान ठेवले ते मात्र 56 धावांचं तेजस्वी योद्धा संघाला, कारण 1 षटका समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या मात्र धाव फलकावर लागली जाईल फक्त 4 धावा. कारण सलामीवीर जोडी अजून सुद्धा मैदानात सज्ज आहे. गणेश फराड आणि त्याचबरोबर त्यांचे साथीदार मात्र निखिल वाडेकर, कारण धाव फलकावरती लागल्या धाव फक्त मात्र 4. आता मात्र नवीन गोलंदाजी मार्कवर गुरु फायटर्स या संघाकडून सचिन पहिल्याच चेंडू कशा प्रकारे हाताळेल. आता मात्र खरोखरच सुरेख कमालीचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. खरोखरच कमालीची गोलंदाजी मिस्टर सचिन यांच्या गोलंदाजी पाहायला मिळते, कारण सुरेख चेंडू हाताला गेला. कुठल्याही प्रकारचा इथे मात्र धाव पुन्हा एकदा गुरु फायटर संघाकडून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सचिन. अजून सुद्धा 5 चेंडूंचा खेळ शिल्लक पाहायला मिळेल, कारण आव्हान ठेवले ते मात्र 56 धावांचं तेजस्वी योद्धा या संघासमोर, कारण पूर्ण करायचं आहे, कारण माफक असं आव्हान आहे ते मात्र तेजस योद्धा या संघाला. पुन्हा एकदा सचिन गोलंदाजी मार्कवर 2रा चेंडू. इथे मात्र मोठा फटका. इथे बघूया, इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना प्रयत्न करतो. इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी 2च धावेवरती समाधान मला लागेल ते मात्र तेजस्वी योद्धा या संघाला. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचेल ते मात्र धाव फलकावरती 6 धावा, कारण 2 चेंडूंचा खेळ इथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल. अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ शिल्लक पाहायला मिळेल. मिस्टर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो मात्र सचिन गोलंदाज. 3रा चेंडू. आता मात्र खरोखरच सुरेख चेंडू टाकला गेला तो. इथे मात्र खरोखरच कमालीचा चेंडू पुण्य इथे मात्र पूर्णपणे भेट होताना पाहायला मिळतोय. मिस्टर गणेश फराड फलंदाज. धावसंख्या मात्र स्थिर ठेवले 6. अजून सुद्धा 3
चेंडूंचा खेळ शिल्लक पाहायला मिळेल. इथे मात्र थोडीशी दुखापत झाली असं वाटतंय मला या गोलंदाजाला, कारण 3 चेंडू सुरेखरित्या हाताळले गेलेत. अजून सुद्धा 3 चेंडू हाताळायचे आहेत, कारण धावा फक्त 2 खर्च केल्या गेल्यात. एक निर्धाव चेंडू, त्याचबरोबर तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव. आता मात्र फुलटा चेंडू बघूया. इथे मात्र झेलवण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे मात्र नो मॅन स्लॉट मध्ये चेंडू होताना पाहायला मिळत होती. 2 धावा सहजरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धावा कन्वर्ट करणं आणि इथे मात्र पूर्णपणे 2 धावा धाव फलकावर लागले जातील. धावसंख्या 2 निवड होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते मात्र धाव फलकावरती 8 धावा, कारण 4 चेंडू सुरेखरित्या हाताळले गेलेत. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ शिल्लक पाहायला मिळेल मिस्टर सचिन, कारण थोडस दुखापत तरी पण सुद्धा हा मात्र संघर्ष करताना पाहायला मिळतोय हा गोलंदाज मिस्टर सचिन गुरु ब्रदर्स या संघाकडून. 5वा चेंडू सचिन यांचा पुन्हा एकदा. इथे मात्र सुरेख चेंडू हाताळला गेला. इथे मात्र मोठा फटका आहे. तत्पूर्वी इथे मात्र चित्रक्षेत्र होताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. ते मात्र तेजस योद्धा या संघाला धावसंख्या पुन्हा एक निवड होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते मात्र धाव फलकावरती 9 धावा. अजून सुद्धा षटकातील 1 चेंडूंचा खेळ शिल्लक पाहायला मिळेल, कारण कमालीचं षटक इथे हाताळताना पाहायला मिळतो मिस्टर सचिन गोलंदाजी मार्गवर, कारण 5 धावा खर्च केल्या गेल्या. तर आव्हान ठेवले ते मात्र 56 धावांचं तेजस योद्धा या संघाला, कारण कमालीचा क्रिकेट इथं पाहायला मिळतोय. कारण षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू असेल, कारण 5 चेंडू सुरेखरित्या हाताळले गेले. तर धावा संख्या धाव फलकावरती लागल्या गेल्यात मात्र 9 धावा. एकदा निखिल वाडेकर बॅटिंग स्टँड वर पाहायला मिळतील आपल्याला. बघूया किती धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील, कारण चेंडू राहिला तो मात्र 1 षटक क्रमांक 2 प्रगतीपत्र पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गुरु फायटर्स संघाकडून हाताळताना पाहायला मिळतोय तो सचिन गोलंदाजी मार्कवर, कारण 5 चेंडू सुरेखरित्या हाताळले गेले. तर अंतिम दर्जाची गोलंदाजी इथे मात्र सुरेख फटका हलक्या हाताने खेळून काढलाय. तत्पूर्वी एकच धाव फलकावरती लागली जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ते मात्र 10 धावा, कारण 2 सगळ्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 10 धावा. मी तर वाढवो ना तुम्ही बांधगे, आम्हा पै आहे ना पावर, पण हारी पाहिजे एक गवत. थँक्यू. धन्यवाद. आलेल्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं पुनश्च एकदा या बोपोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मॅच फसली. 18 चेंडू आणि विजय करता 46 धावांचं आव्हान आहे. बघा, जेव्हा जेव्हा संकट तुमच्यावर येतील त्या संकटावर मात करून तुम्हाला पुढे चालावं लागेल. शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली त्यापेक्षा भयंकर संकट त्यांच्यावर आली होती, परंतु त्या संकटानं न जुमानता, न घाबरता, न भिडता, न लढता त्या संकटांवर मात केली गेली. 18 चेंडू आणि 46 धावा. 10 झाल्यात, 46 अजून विजय करता हव्यात. बघा, म्हणतायत ना की लढता लढता जरी तुम्ही हरलात ना तरी चालेल, कारण जिंकणाऱ्यापेक्षा ना हरणाऱ्याची चर्चा जास्त झाली पाहिजे. विजयानंतर तुमच्या पाठीवर हात ठेवला जातो ना, तो हात नाहीये, तर खेळण्याच्या अगोदर तुमचं मनोधैर्य जे वाढवलं जातं तो हात महत्वाचा असतो. जिंकल्यानंतर तर सगळेजण हात मिळवायला तुम्हाला येतील, परंतु अशा संकटातून तुम्हाला निघायचं असेल ना, पार व्हायचं असेल ना, तर प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. सामना फसलाय, तेजस योद्धाकडे सामना फसलाय. 18 चेंडू विजया करता 46 धावा हव्यात, परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ म्हणून ज्याच्याकडे पाहायला मिळतंय. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. क्रिकेटमध्ये जर तरला तारा नाहीये. बॅटर्स अजूनपर्यंत विकेट गेलेली नाहीये. कुणाल का आला नाहीये ओपनिंगला. निर्णय चुकतायत तेजस योद्धाचे ना, मी तर सांगतो निर्णय चुकलेत, कारण आता जेव्हा त्यांना नाणेफेक जिंकली होती यावेळेस फलंदाजी त्यांना स्वीकारायला पाहिजे होती. मागच्या मॅच मध्ये सुद्धा असंच झालं होतं की चेस करताना आपला संघ डगमळतोय, मग तो निर्णय का घेतला नाहीये. चिकना हिरो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. आजच्या दिवसातील
सर्वात चांगला प्लेयर जर कोण असेल तर तो तन्मय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरिता आलाय तन्मय तरे. 18 चेंडू आणि विजयाकरता 46 धावांचं आव्हान. यावेळेस गेंद को पोचाना चाहते वासी में गेंद गई काशी में, जखम मांडीला आणि बाम शेंडीला, ही अशी परिस्थिती आहे बाबा. फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. षटकार जर ठोकला गेला, सुभाष पराड त्याचा काका आहे आणि कोणी षटकार ठोकल्यावर गणेश पराड. किती रुपयाचा काका पारितोषिक आहे? 100 नाही 200 लावा, कारण 180 ची क्वार्टर आणि 20 ची बिस्लरी. ग्लास कुठे पण मिळतो, चाकण्याला मीठ पण चालतंय, चिंच पण चालतंय, काही काना लसूण पण चालतो. म्हणजे चाकण्याची मारामारी नाहीये, पण 200 तरी लावा. 90 माणूस टाईट होणार नाहीये, 200 तरी लावा, तर शेवटचा दिवस आहे. यावेळेस फटका चांगला, क्षेत्ररक्षक तिकडे आहे तैनात, परंतु त्याला बीट केलंय. चेंडू वन बाउंस, सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. आणि 4च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आली आहे, ती जवळजवळ 14 या आकड्यावर. बघा, विजयाच्या समीप तुम्हाला पोहोचायचं असेल, जवळ जरी पोहोचायचं असेल ना, तर मग तुम्हाला मैदानाच्या आतमधून बाउंड्री लाईनच्या बाहेर जेवढे चेंडू टाकता येतील ना, तेवढे तुम्हाला टाकावे लागतील. तन्मय जो चिकना हिरो होतो त्यावर मात्र प्रहार केला आणि 4 धावेची मोहर जी लागली गेली आहे मिस्टर निखिल वाडेकरच्या बॅट मधनं. कलात्मक फटका, पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. फुल्ल लेनचा चेंडू खेळण्याकरिता भाग पाडलं होतं. या चेंडूला प्रश्न केला होता निखिलला, का या चेंडूवर मोठा फटका खेळशील का, आणि यावेळेस मात्र निखिल पूर्णपणे बीट झालाय. क्लिअर डिलिव्हरी, दर्जेदार चेंडू. 14 धावा झाल्यात. संघ अडचणीमध्ये सापडला. तेजस योद्धा संघ बॅटर आहेत मागे, परंतु मागे राहून चालणार नाहीये, तर फ्रंटला येऊन लिडरशिप तुम्हाला करावी लागेल. जेव्हा जेव्हा तुम्ही लिडरशिप कराल ना, जोखीम तुम्ही पत्कराल. फटका हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोचेल का, तर नाहीये. 3 क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहतायत. वाडेकरला बाद व्हावं लागेल. सॅक्रिफाईस केली आपली विकेट कुणाला मैदानाच्या आतमध्ये टाकण्याकरिता. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आला मिस्टर कुणाल. एक छोटीशी विश्रांती घेऊया, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा भोपुली प्रीमियर लीग 2025. थँक्यू. कुणाल पराड आलाय मैदानाच्या आतमध्ये. आल्या आल्या षटकार जर ठोकला गेला तर तुझे काका सुभाष पराड यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. षटकार तुला ठोकावं लागेल. हे ट्रम्प कार्ड आहे, तेजस योद्धाचं हे ट्रम्प कार्ड आहे. आयकॉन खेळाडू आहे, म्हणजे हे ट्रम्प कार्ड आहे. हे ट्रम्प कार्ड जर चाललं तर मॅच मध्ये काही ना काहीतरी होईल. धावसंख्या धावबळ 16 आकड्यावर, 16 रन्स. आल्या आल्या आणि ट्रम्प कार्ड फसलंय की काय. ट्रम्प कार्ड तंबूच्या आसऱ्याला. आता संघ संकटामध्ये, जवळजवळ 50% सामना जिंकलाय तो गुरु फायटर्स ना. एक डीजेची ध्वनी येईल. मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है, हवाओं रागनी गाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. सलामीची जोडी, त्यामधला मात्र निखिल बाद झालाय, कुणाल बाद झाला आणि आता गणेश पराड आणि अजय दुमाडा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बघा, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. बघा, कायदा आणि सुव्यवस्था काय असते तर ते कोणाकडनं शिकावं आणि ते उत्तम दर्जाचं कार्य महाराष्ट्र पोलिसांच्या माध्यमातून केलं जात आहे. तर महाराष्ट्र पोलीस दलाचे कर्मचारी गणेशजी आपण पाहू शकाल, गणेशजी पराड मेजर आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्यामुळे सोन्याचे सुखाचे दिवस
आपण अनुभवताय पाहतायत या पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांना आणि पूर्ण स्टाफला आमचा मानाचा मुजरा. षटक क्रमांक कंप्लीट झालाय 3 धावा झाल्या 16 आणि विजय करता आता किती धावा हव्या आहेत तर 16 धावा झाल्यात. 40 धावा हव्यात आणि चेंडू शिल्लक राहिले गेलेत 12 म्हणजे 20च्या सरासरीने धावा तुम्हाला जमवायच्या आहेत. 12 चेंडू आणि विजय करता 40 धावा. फटका हवेमध्ये चेंडू आणि या 4 धावेकरिता आलाय. चौकाराच्या मदतीनं 20 धावा झाल्यात. विजय करता अजून 36 धावा हव्यात आणि चेंडू शिल्लक राहिले गेलेत किती 11 चेंडू आणि विजय करता 36 धावांचं आव्हान हे समोर आपल्याला पाहायला मिळेल. आज पोलिसी मार द्यावा लागेल. गणेशजी पराड मेजर पोलिसी मार द्यावा लागेल. रिमांडवर घ्यावा लागेल गोलंदाजाला की हा गुन्हा तुला कबूल करावा लागेल. फटका चांगला आहे परंतु क्षेत्र चांगलं नाहीये. क्षेत्र जर चांगला असता ना तर त्या ठिकाणी 4 धावा आल्या असत्या. समोर सुद्धा गोलंदाजी सुद्धा बंधू करतोय. 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा अजून येतील. दुहेरी धावेनं अजून 34 धावा विजय करता हव्यात आणि चेंडू शिल्लक किती राहिले गेले 10 चेंडू आणि विजय करता 34 धावा. प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झालेला नाहीये. पंचांकडे दाद मागितली जातीय. येस आणि फलंदाज बाद. आकाशाच्या दिशेने बोट झालंय म्हणजे बाद होईल. कॉलिंग चांगली नव्हती. येस नो आणि वेट. थँक्यू. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलाय जिग्नेश रहाणे. चांगला चेंडू अजून एक चांगला चेंडू. एक निर्धाव चेंडू. तेजस योद्धाची फायनलची तिकीट आहेत ना तिथपर्यंत पोहोचण्यापासून दूर ठेवला जातोय. गुरु मडवी खुश आहेत. त्यांना माहिती आहे संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आम्ही केलाय. त्या संघर्षाला यश येईल का नाही. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आहे. क्लिअर रित्या स्टान्स बदलला होता. एक धाव आली लेगबाईच्या स्वरूपात आणि एक धावेनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते 23 रन्स ऑन टू द बोर्ड्स. तेवीस धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुनश्च एकदा पाहू शकाल गोलंदाज मिस्टर ऋतिक पराड काही गोलंदाजी केली आहे अप्रतिम. चौकार जर सोडला ना तदनंतर मात्र गोलंदाजी चांगली केली आहे ऋतिकनं दर्जेदार. फुल लेंथचा चेंडू डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी सुद्धा इझिली डन केली जाते आणि दुहेरीवर समाधान व्यक्त केलंय. 2 धावेनंतर धावसंख्या धावपळकावर 25 झाली आहे. 31 धावा विजय करता अजून हवे आहेत आणि चेंडू शिल्लक राहिले गेलेत ते 6 षटक संपलंय का 6 चेंडू आणि धावा तुम्हाला पाहिजे 31 6 चेंडू 31 धावा. चेंडूवर 37 धावा येत आहेत. मी पाहिल्यात 37 धावा मी पाहिल्यात 36 धावा मी पाहिल्यात 6 चेंडूंमध्ये. कारण जर विचार केला गेला ना तर जवळ 6 चेंडूवर 6 षटकार. साईराज धोडीपाडा जो चषक होता, अनिकेत हरवटे सावऱ्याचा तो फलंदाज होता आणि चेस करताना त्यांना मारलेत. आता अजयला ती स्थिती आली आहे. 6 चेंडू आणि विजय करता 31 धावा. नो टीम मीटिंग प्लीज. यानंतर ग्रँड फिनाले त्यानंतर मात्र प्राइज सेरेमनी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्याकरिता विनंती करतोय की गेम फास्ट करायचा आहे, घाई करायची आहे. 6 चेंडू 31 धावा.
यावेळेस मागचा दरवाजा बंद केला, पुढच्या दारातून झाली आहे चोरी, चोरीला गेली विकेट, विकेटचं पतन. डीजेचं सुमधुर संगीत. थँक्यू थँक्यू. आता मात्र चेंडू 5 आणि विजयाकरता 31 धावा. प्रयत्न केले होते अजयनं. बघा तेजस योद्धा, मी सांगितलं होतं की आयुष्य असू दे का क्रिकेट, एखादा निर्णय तुमचा चुकला की मग त्याला तुम्हाला मोठं नुकसान भोगावं लागेल. कारण तुम्ही नाणेफेक जिंकली होती ना. ऍज अ माझं मत कॉमेंटेटर म्हणून मी सांगत होतो की तुम्ही फलंदाजी घ्यायला पाहिजे होती. तर या अगोदरच्या मॅच मध्ये तुम्हाला ते कार्य घडलं होतं की चेस करताना तुमचा संघ डगमगला होता. मग एखाद्या स्कोर कार्डवर 40-50 जरी धावा झाल्या असत्या, मग त्या धावा डिफेंड झाल्या असत्या. बघा निर्णय चुकला ना पहिल्यांदी की मग त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतायत, जे आता टीम भोगताना पाहायला मिळते तेजस योद्धा संघ. बघा चुका खूप महत्वाच्या असतात, पण त्या बार बार होणं चुकीचं असतं. वेस्टर्नच्या बाहेरचा चेंडू, पंचांचे संकेत ए सिटीचं व्हाईट बॉल. आता 5 चेंडूवर 5 षटकार जर ठोकले तर सामना विक्रम पराक्रम होईल. पहिल्या 2 चेंडूवर 2 जर आले ना तर मग मजा येईल मॅच मध्ये. दोन बंधू आहेत का आमने सामने? 2 बंधू आहेत. बॅटिंगला दोघं पण आहेत. फटका फसलाय आणि काय झेल टिपलाय. नयन आहे का तो? येस, नयन धापशीनं चांगला झेल टिपला, विकेटचं पतन झालंय. थँक्यू थँक्यू. फटका फसलाय. आता मात्र औपचारिकता राहिली गेली आहे, कारण 3 चेंडू शिल्लक राहिले गेले तरी धावा जवळजवळ 30 हव्या आहेत. बघा कमिटीची सूचना येते की डगआउटला ज्या खुर्च्या नेल्यात ना तर स्टेजवर आणून पोहोचवण्याचं कार्य करा. तर पाहुण्यांचं आगमन थोड्याच वेळात होणार आहे, त्याकरिता विनंती करतो की ज्या खुर्च्या आपण घेऊन गेलात ते इकडे यायचं, कारण ग्रँड फिनालेचा सामना थोड्या वेळानं तुमच्या समोर येईल. विजेता कोण ठरला जाईल ते पाहावं लागेल. फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. ऋतिक आहे म्हणजे बघा दर्जेदार झेल टिपला ऋतिकनं. आता औपचारिकता राहिली गेली. नवीन फलंदाज पाठवा प्लीज. थँक्यू. 2 चेंडूंचा खेळ अजून इथनं बॅलन्स पाहायला मिळेल. येणाऱ्या 2 चेंडू मागे खूप धावा हव्या आहेत आणि संतोष नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल आपल्याला. तू काढलाच ना कालचे.
विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हरल्या संघाचं गोड कौतुक आणि फायनलचं तिकीट जनक आपलंय. आणि मॅन ऑफ द मॅचचा नक्की अगदी ठरला कोण जाईल. नो डाऊट अबाउट मिस्टर तन्मय तरे मॅन ऑफ द मॅचचा अगदी ठरला गेला. आणि किती पैशांची कमाई केली आहे अमित मला दर्शवतोय की जवळजवळ 750 रुपयाची कमाई केली. अजून त्याच्यात 250 टाकले की एक बॉक्स येईल म्हणजे अख्खी टीम बसेल. तन्मय मॅन ऑफ द मॅचचा अगदी ठरला गेलाय. विनंती करतोय की सन्मानाने इथपर्यंत पोहोच. आणि जे पैसे आपण पाहतोय जे दिले गेले तन्मय करिता बघा जयेंद्रजी सुतार यांच्या माध्यमातून 200 रुपये आदरणीय सन्माननीय वैष्णवजी राणे मॅडम यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज लागलं होतं. चंदूजी तरे येस ते पोहोचले गेले होते त्याच्याकरिता. तन्मय ये मला तो मॅचचा अगदी ठरला गेलाय. आणि येस कैलासवासी अरुण मगन सुतार यांच्या स्मरणार्थ स्वप्नील आणि रोहित अरुण सुतार यांच्या माध्यमातून प्रति मॅच साठी मॅन ऑफ द मॅच ये चिकना हिरो आपण पाहू शकाल. तन्मय ऋतिक साठी 50 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. ऋतिक आहे तुझ्याकरिता 50 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. तू सुद्धा इकडे यायचं आहे. येस आणि ध्रुवी प्रणित भालुशलीचं सुद्धा इथं आगमन झालंय. आपण पाहू शकाल बेस्ट किपर जी ट्रॉफी तिने दिली गेली आहे. त्यानंतर मात्र आदरणीय सन्माननीय गावचे प्रथम नागरिक महेंद्रजी शंकर पाटील साहेब